तर आजच्या दिवसातील हा अंतिम सामना, जो सामना गुगल 11 वर्सेस होणार होता, तो आपण शिने वॉरियर्स तो आपण पुढे ढकललाय आणि त्याची ऑफिशियल अनाउन्समेंट किंवा जी माहिती आहे ती अमित दादा मुके तुम्हाला पोहोचवतील, याची काळजी घ्या. आजच्या दिवसातील ही मॅच शेवटची मॅच आहे. गुगल 11 आपला सामना, शिने वॉरियर्स आपला सामना आज होणार नाही. लास्ट मॅच आहे आजच्या डे मधली. आजचं शेड्यूल थोडंसं लवकर फिनिश होईल आणि बाळा माने सरांना आज वनीला जायचंय शॉपिंगला, त्याच्यामुळे आपण ही मॅच कॅन्सल केली आहे. थँक्यू सो मच मुकुटबन, खूप सारं प्रेम मुकुटबन देतं. मजा येते. आज 8वा दिवस घरापासून आम्ही दूर आहोत, मुंबईपासून, पण वाटत नाहीये की फार जास्त दूर आलोय. आपलंसं करून टाकणारं हे मुकुटबन आहे. आजचा जो सामना आहे गुगल 11 वर्सेस श्रीने वॉरियर्स, उद्या सकाळी 8:45 वाजता टॉस केला जाईल आणि 9 वाजता तुम्ही रिपोर्ट करा. 9:15 पर्यंत उद्या आपण मॅच सुरू करूयात. दोन्ही टीम याची काळजी घ्या. कॅप्टन प्रमोद मंदावार आणि दुसऱ्या बाजूला शिने वॉरियर्स म्हणजे आय थिंक अभिलाषचा संघ. बॉल तयार, शॉर्ट ऑफ लेन ऑन साइडला खेळलेत. डीप मध्ये बॉल, मिड विकेटला एक सिंगल मिळतीये. एका धावेनं धावफलक पुढे जात आहे. अजून एक चांगला शॉट चालला, बॉल सरळ डीप मध्ये स्क्वेअर लेगला. या मॅच मध्ये ऍज अ अंपायर तुम्ही पाहता मेन अंपायरच्या भूमिकेत आहे अभिलाष, जो कॅप्टन शिने वॉरियर्स टीमचा, आणि स्क्वेअर लेगला तुम्ही पाहता ऍज अ अंपायर राजू आसावार. दोन्ही डॅशिंग अँड डायनामिक यंगस्टर क्रिकेटर आहेत, एक यष्टीरक्षक तर एक अष्टपैलू खेळाडू. थँक्यू सो मच अभि आणि आसावार, दोघांचा आभार. डायरेक्ट हिटचा प्रयत्न आणि एक सिंगल या ठिकाणी पूर्ण केली जाते. एका सिंगलनं स्कोर पुढे जाईल. टीमची टोटल धावफलकावर 23 धावा. या मॅच मध्ये थोडंसं युट्यूब लाईव्ह थांबवलं आपण. याचं कारण आज गावामध्ये थोडंसं दुःखद निधन झालं, त्याच्यामुळे काही मॅचेस जे इम्पॉर्टंट जास्तच होत्या आपण त्या सकाळी कव्हर करू शकलो नाही. काही मॅचेस बाकी राहिलेत त्या आपण उद्या सकाळी कव्हर करू. उद्या बरोबर रेग्युलर मॅचेस सुरू होतील. हलक्या हातानं सॉफ्ट हँडने खेळले, एक सिंगल मिळेल आणि एका सिंगलनं स्कोर पुढे जातो. एक गोष्ट मला फार चांगली वाटली या टुर्नामेंटमध्ये, 8 ओव्हर आणि एकही टीम आय थिंक एकदाही ऑल आउट झालेली नाही ऑल ओव्हर टुर्नामेंटमध्ये. क्या बात आहे. आम्ही जर मुंबईकरांना तुम्ही इकडे येऊन 8 ओव्हर खेळायला सांगितलं तर 5 ओव्हरमध्ये जवळजवळ गाशा गुंडाळून जाईल. रन्स पण बनतील 70-75, पण ऑल आउट लवकर होतील. 4 ओव्हर 24 रन 4 विकेट. बॅटिंग मध्ये इम्प्रूव्ह करावं लागेल. अजून तुम्हाला मोठं क्रिकेट खेळायचं आहे ना मित्रांनो, अजून टेस्ट क्रिकेट पहा. जर 8 ओव्हरच्या मॅचेस तुम्हाला खेळायला मिळतात, तुम्ही भाग्यवान आहात. तुम्हाला एक मोठं शेड्यूल खेळायला मिळतं. कधी रन्स बनायला पाहिजे, कधी रन्स थांबायला पाहिजे. चला, का टीम मीटिंग कॉल केली? थोडं फास्ट खेळा ना. पाणी? 4 ओव्हरच्या मॅच मध्ये पण तुम्ही पाणी मागताय. इकडे काल मुकुटबनचा मोठा बाजार होता, त्याचा देखील काल आम्ही आनंद घेतला. शेतकरी राजाचा बाजार कसा असावा काल ते अनुभवायला मिळालं.
धावफलकावरती धावा 4 आणि तदनंतरला 6. क्या बात है, कडक बॅटिंग मैदानावरती करतोय फिरोज. फिरोज सैयद, तूफा का दूसरा नाम फिरोज. कामयाबी जिसकी कदम चूमती है रोज उसी का नाम है मेरे दोस्तों फिरोज. ग्रेट बैटिंग. ड्राईव्ह केलं, बॉल डीप मध्ये, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी उपस्थित आहेत. एक सिंगल आणि एका सिंगलनं स्कोर पुढे जातोय. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती 35. फिरोज सय्यदचं अर्धशतक पाहायला मिळेल का, त्याची चर्चा मैदानावरती नक्की सुरू आहे. 4 विकेट्स गेलेत. अंडरम बॉक्स स्टाईल हलक्या हाताने खेळत असताना अजून एक सिंगल मिळते. लॉंग ऑफला फोल्डर त्या ठिकाणी 36व्या धावफलकावरती विकेट गेले. 4 5व्या षटकाचा खेळ सुरू आहे. चांगले रन बनलेत. प्रोजेक्टेड स्कोर सध्या 59 आपल्याला दाखवत आहे. मोठ्या मोठ्या टीम 57-58 वरती देखील थांबताना आपण पाहिल्या. अलॉंग दी कार्पेट बॉल जाईल डीप मध्ये. एक सिंगल पूर्ण होती. एका सिंगलच्या मदतीने हे षटक संपन्न झालं आणि धावफलकावरती धावा 5 षटक संपल्यानंतर 37 लॉस ऑफ 4. 37ला 4 विकेट 5 ओव्हरच्या समाप्तीनंतर. अजूनही 3 ओव्हर बाकी आहेत. युट्यूब लाईव्ह बंद आहे, थोड्याच वेळात आय थिंक सुरू होईल. चालू झालंय का? ओके, क्या बात आहे, फास्ट आहे. 6व्या षटकाचा खेळ आणि गोलंदाजी मार्कवर 6व्या षटकात. पहिल्याच बॉलवरती 2 धावा ऍड झाल्यात. धावफलक 2 ने पुढे जातात. 39 लॉस ऑफ 4. 39ला 4 बाद सध्या चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे. गोलंदाज तयार. बॅकफुटला गेले, स्क्वेअर कट करायचं होतं. चेंडू बॅटचा संपर्क नाही आहे. डॉट बॉलची होती समाप्ती. 21 बॉल 29 वरती फिरोज सय्यद सध्या बॅटिंग करतोय. बॉल तयार आहे. आशिष सेकंड स्पेल मध्ये पहिल्या षटकात फक्त 5 धावा दिल्यात. विकेट नाहीये. विकेटचा कॉलम त्याचा खाली आहे. या पव्यात कधी त्याला विकेट मिळतील, कशा प्रकारे तो मैदानावरती इकडे धावा थांबवेल. अजून 2 रन स्कोर कार्ड वरती जोडल्या जातात. धावफलक 2 ने पुढे जात असताना 41. अमित दादा मुके. अमित दादाचे दोन्ही शूटर खतरनाक आहेत, शार्प शूटर. आमच्याकडे मुंबईमध्ये एक म्हण आहे, खटक्यावर बोट झटक्यावर पलटी. अगदी त्या प्रकारेच अजून एक सिंगल या ठिकाणी ऍड केली जाईल आणि दोघं रायडर आहेत. दोघांच्या गाडीला ब्रेक नावाचा शब्द पण नाही. धावफलक 1 ने पुढे जाईल. 42-42. 42 धावफलकावर. इथे फटका चांगला, धावा मिळतील या ठिकाणी 4 आणि या चौकारानं स्कोर पुढे जातोय. टीमची टोटल धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते 4 ने पुढे फ्लॅग होईल. 46. एक बॉल बाकी अजून. 46 झाले. एक बॉलचा खेळ अजूनही बाकी आहे. बॉल तयार. हलक्या हातानं बॉटम हँडचा चांगला वापर. क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये लॉंग ऑफला. एक सिंगल पूर्ण झाली आहे आणि एका सिंगलनं स्कोर धावफलकावरती 6 षटक संपल्यानंतर 47. अजूनही 2 ओव्हरचा खेळ
मैदानावरती बाकी आहे. या ऐकूयात आवाज आपण येणारी 2 षटकं कशी आहेत आजच्या दिवसामध्ये, ज्यांचा आवाज फारसा जास्त आपण ऐकला नाही. खाडे सरांचा कडक आवाज येत्या 2 ओव्हरमध्ये आपण ऐकूयात. नक्कीच आजचा दिवस आपण सर्वजण थोडेसे दुःखामध्ये आहोत. मुकुटबन वासियांसाठी अतिशय दुःखाचा आजचा दिवस. कैलासवासी गणेशजी उदत्तीवार साहेबांचं दुःखद निधन झालं आणि त्या अनुषंगानं आज दिवसभर आपण पाहताय मैदानावरती शांतता आहे. ऑनलाईन जोडलेल्या प्रेक्षक राजाची आम्ही मनापासून दिलगिरी व्यक्त करू, कारण आपल्यापर्यंत धावतं समालोचन ज्या पद्धतीने यायला हवं त्या पद्धतीनं आज कदाचित पोहोचत नाहीये. आपली सर्वांची आम्ही दिलगिरी व्यक्त करतोय आणि कैलासवासी गणेशजी उदत्तीवार यांना आपण मुकुटबन प्रीमियर लीगच्या वतीनं आणि संपूर्ण ग्रामस्थांच्या वतीनं भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करूयात. विद्यमान सामना मैदानाच्या आतमध्ये आपण पाहताय जय जगन्नाथ 11 आणि त्यांच्या विरोधात फाईट देत असताना टीम खेळतीये श्रेयांशी स्ट्रायकर्स. चांगल्या पद्धतीने इथं बॅटिंग चालली आहे. 7वं षटक मार्गस्थ आहे. धावफलकावरती 49 धावा, 50 धावा, 50 अप. चांगल्या पद्धतीने बॅटिंग करतायत जय जगन्नाथ 11. फिरोज सय्यद कालपासून भरपूर फॉर्म मध्ये येत आहेत. इनफॉर्म बॅट्समन आहेत. यावेळेस सुद्धा मोठा ब्लास्ट करायचा होता. बॅटवरती लागल्यानंतर शॉट फाईन लेगच्या दिशेने जातोय. चेंडू त्या ठिकाणी अडवतायत. पकडफेक होईल तोपर्यंत एक धाव कंप्लीट होतीये. एका धावेची मदत येते. स्कोर कार्ड 7वं षटक मार्गस्थ असताना 51 वरती. बॉलर सचिन दाने गोलंदाजी करतायत. नेक्स्ट बॉल इथे खेळतायत पहा. समोरच्या दिशेला लॉंग ऑफला फिल्डर आहे. एक सिंगल रन इथं कंप्लीट करतायत बॅट्समन सतीश धानोरकर. वैयक्तिक 8 धावांवरती बॅटिंग करत असताना समोरून फिरोज 34 धावा फिरोजच्या बॅटमधनं. एकंदरीत आता आपल्याला स्कोर कार्ड पाहायला मिळतं ते आशिष दादा खुलसंगे राजे चषक 2025 आज 8वा दिवस आणि न्यू 11 क्रिकेट क्लब मुकुटबन आयोजित MPL चा आजचा हा अतिशय महत्वाचा दिवस. आज दिवसभरात तुम्ही पाहत असाल तर कदाचित बऱ्याच संघांचं स्वप्नभंग होताना पाहायला मिळालं. वाईट बॉल येतोय. अवांतरची धाव धावफलकावरती ऍड केली जाईल. स्कोर कार्ड एका धावेच्या मदतीनं जाते 54 वरती 54. सकाळच्या सत्रात मावळे 11 आणि त्यांच्या विरोधात RCC दिग्रस अशी मॅच आपण पाहिली. RCC दिग्रस संघानं डॉमिनेट केलं. सामना आपल्या खिशात टाकलाय. क्वालिफायरच्या दिशेनं मोठं पाऊल त्यांचं आपण पाहताय. त्याचबरोबर स्ट्राईक्स सीकर्स या संघानं सुद्धा क्वालिफायरच्या दृष्टिकोनातून प्रबळ दावेदारी आज पेश केली. व्यंकटेश 11
एक मोठा विजय मिळवला. निश्चित त्यांचं सुद्धा क्वालिफायरच्या दृष्टिकोनातून चांगलं पाऊल चाललंय. वाईट बॉल येतोय. लास्ट ओव्हर मध्ये आपण आहोत आणि या षटकाचा जर आपण विचार कराल तर अवांतर चेंडू सुद्धा तुम्हाला पाहायला मिळत आहेत. गोलंदाजीसाठी मोहसिन पठाण इथे पुढे सरसावलाय, खेळलाय ऑन साइडला ऑन ड्राईव्ह. सीमारेषेच्या दिशेनं फिल्डर त्या ठिकाणी जाईल, पकडून फेक करेल. पुन्हा 2 धावा. व्हेरी गुड रनिंग बिटवीन द विकेट. जी जान से खेलते हुए फिरोज सय्यद आणि सतीश धानोरकर ही जोडी मैदानावरती बॅटिंग करतायत. शेवटच्या षटकावरती नक्कीच कमांड मिळवण्याचा प्रयत्न या ठिकाणी करतायत. धावा जमवण्याचा प्रयत्न होतोय. या चेंडूवरती 2 धावा आल्या. स्कोर कार्ड पुढे सरकताय. तब्बल 58 धावा इथे ऑन साइडला उडवलंय. फिल्डर त्या ठिकाणी आहे. भरपूर ताकदवर प्रहार. फिरोज सय्यदच्या बॅटमधनं हा षटकार. चवालीस रन. फिरोज भाई सैयद बैटिंग करते हुए. बहुत बढ़िया बैटिंग. 50च्या जवळ. काल सुद्धा आपण पाहिलं तर कदाचित अर्धशतक हुकलं फिरोज सय्यद यांचं. आज सुद्धा संधी आली आहे. 44 वैयक्तिक खेळतायत. या षटकाचा आपण विचार कराल तर 2 चेंडू शिल्लक आहेत. स्टेप आउट होऊन खेळण्याचा प्रयत्न करत आहेत, मात्र बॅटवरती आला नाही. आता 1 चेंडू शिल्लक आहे आणि या एका चेंडूवरती इथून हल्ला बोल षटकार एक जर ठोकला तर 50 कंप्लीट होईल. सध्या 64 धावा धावफलकावरती आहेत. 44 वरती सय्यद. इथे पहा चेंडू येतो सीमारेषेच्या जवळ. पकडफेक. दुसऱ्या धावेसाठी धावत असताना इथं रनआउट होत आहेत. सिंगल एकच धावेवरती संतुष्ट राहावं लागेल. आज सुद्धा दर्जेदार खेळ दाखवला फिरोज सय्यद यांनी. षटक क्रमांक संपलाय या ठिकाणी आपण पाहताय तर 8वं आणि 8 षटकांच्या सांगतेनंतर एक सन्मानजनक धावसंख्या जय जगन्नाथ 11 या टीमने जमवली. 65 बनवल्या आणि 66 धावांचं लक्ष इथून ठेवलंय विजयासाठी. चलो जय जगन्नाथ, जल्द से जल्द फील्डिंग सजाए.